आलिया सायलीच्या ट्रॅकने. तिला समजतं की महिनावती तिला चुकीचा पत्ता आणि नंबर दिला होता. सायली आणि अर्जुन त्या पत्त्यावर पोहोचतात, पण तिथला माणूस थेट सांगतो, इथे मंदा लोखंडे नावाची कुणीच नाही. गेली 40 वर्ष मी इथे राहतोय. अशी कोणाच बाई मला माहिती नाही. हे ऐकल्यावर सायली आणि अर्जुन दोघेही विचारात पडतात. मग महिनावतीनं असं खोटं का सांगितलं असेल? दरम्यान दुसऱ्या बाजूला अस्मिता आणि तिच्या नवऱ्याचे सीन सुरू आहेत. अस्मिताने बनवेल्या कॉफीने सगळ्यांचा मूड खुश झालेला. प्रतापराव हसतच म्हणतात, अरे 25-30 वर्षांनी अशी कॉफी मिळते बाबा, यापेक्षा अमृत पैळवण सोपन. सगळे तिची थट्टा करत असतात आणि अस्मिता थोडी हसते, पण आतून वैतागलेली असते. एवढ्यात तिच्या नवऱ्याचा फोन वाजतो आणि तो नंबर पाहताच तो पटकन फोन उलटा ठेवतो. स्क्रीनवर दिसतं साक्षीचा कॉल. आता साक्षी फोन करत राहते, पण तो रिसीव्ह करत नाही. शेवटी फोन स्विच ऑफ करून टाकतो. साक्षी विचार करते, हा असं का वागतोय? कॉल नाही उचलत, मेसेजला रिप्लाय नाही. महिपत सगळं बघतो आणि म्हणतो, हा नक्की काहीतरी लपवतोय. पण खरं सांगायचं तर साक्षीला फसवायचा प्रयत्न नाही करत तो. फक्त परिस्थिती अशी आहे की त्याचं मन दोन्हीकडे अडकलंय. महिपत आता साक्षीला विचारतो, तू म्हणतेस तो फक्त मित्र आहे, पण आता असं दिसतंय की तुला तो जास्त महत्वाचा वाटायला लागलाय. साक्षी म्हणते, अहो अण्णा, तस नाही, पण मला असं वाटतं की समीराचं आयुष्य नीट व्हावं म्हणून मी हा निर्णय घेतलाय. महिपत शांतपणे सांगतो, तू आता लहान नाहीस, लोक ओळखताना चूक होऊ नये. हा सीन खूप मॅच्युअर वाटतो. दोघांमध्ये समज आणि काळजी दोन्ही दिसते. पुढेचा सीन येतो सुभेदारांच्या घर. कल्पनाताई आणि पूर्णाजी दोघी पुन्हा युज्युअल मजेशीर वातावरणात. प्रिया घरात ओले कपडे घेऊन येते आणि पूर्णाजी लगेच तिच्यावर चिडतात, अगं ओले कपडे घरात कशाला आणलीस? बाहेर वाळवायचे असतात ना? त्यावर प्रिया थोडी गोंधळते आणि दोघींच्या नेहमीच्या खट्याळ संवाद होतो. हा सीन हलका फुलका पण एंटरटेनिंग वाटतो. पण आता परत फोकस सायली अर्जुनकडे जातो. दोघी घरी परतलेले असतात, काहीच हातात लागलेलं नसतं. सायली विचार करते, आईने मला खोटं सांगितलं का? पत्ता आणि नंबर दोन्ही चुकीचे का दिले असतील? अर्जुन हे विचारात. या मागाचं कारण शोधायलाच हवा. दोघांच्या मनात शंका वाढत चालली आहे आणि संवाद जरा भावनिक होतो. सायली म्हणते, तुम्हाला माझ्यावर अजूनही विश्वास नाहीये. अर्जुन शांतपणे म्हणतो, प्रश्न विश्वासाचा नाही, पण आपण लगेच निष्कर्ष गाठू नको. सायली चिडून म्हणते, तुम्ही ठरवलं की मी चुकीचीच, आणि बाथरूममध्ये निघून जाते. हा इमोशनल कॉन्फ्रंटेशन खूप नॅचरल वाटतो. दोघांची केमिस्ट्री जशी आहे तशीच टेन्शनने भरलेली. आता दुसऱ्या बाजूला महिनावतीच्या सीन. तिच्या फोन वाजतो आणि तिकडून बोलतो सदाशिव. ए मैने, मी सदाशिव बोलतोय. महिनावती घाबरते. अहो तुम्ही कुठे होतात? कोणाचा नंबर आहे हा? तो म्हणतो, अगं पोलिसांचा नंबर आहे, मला थोडंसं पकडलं त्यांनी, पाकीटमारी केल्याचं सांगत आहेत. महिनावती वैतागून म्हणते, देवा हेच उरलंय माझ्या नशिबात. हा सीन जरा हास्यास्पद वाटतो, पण यातून तिच्या ॲक्च्युअल आयुष्य दाखवलंय. परिस्थितीही जुळवून घेणारी बाई. रात्री अस्मिता आणि सचिन झोपलेले असतात. साक्षी पुन्हा कॉल करते. सचिन आधी फोन उचलला नाही, मग खात्री करतो की अस्मिता झोपली आहे आणि घराबाहेर जाऊन फोन घेतो. तोच वेळ अर्जुन पाणी प्यायला उठतो आणि त्याला हा सगळा सीन दिसतो. खरं सांगायचं तर हा ट्विस्ट सटल आहे, पण प्रेक्षकांना काहीतरी नवा दाखवतो. अर्जुन विचारतो, इतक्या रात्री कोणाशी बोलतोयस? सचिन लगेच बनावट हसत म्हणतो, ऑफिसच्या कॉल आहे रे, US टायमिंग आहे ना? अर्जुन थोडा संशयाने बघतो, पण काही न बोलता निघून जातो. हा सीन सस्पेन्स निर्माण करतो. अर्जुनला काहीतरी जाणवले, पण अजून काही बोलतं नाही. सायली मात्र झोपलेली नसते. तिच्या मनात अजूनही आईबाबांबद्दल विचार सुरूच असतो. अर्जुन म्हणतो, चल झोपूया, उद्या फ्रेश मेंटॅलिटीने विचार करू. सायली काही उत्तर देत नाही. मनात म्हणते, उत्तर सापडेच मला. दोघं शांत झोपलेले दिसतात, पण वातावरणात एक वेगळीच बेचैनी. तेवढ्यात अर्जुनला तहान लागते आणि तो खाली पाणी घ्यायला जातो. हॉलचं दार उघडून दिसतं आणि बाहेरचे सचिन फोनवर बोलताना. इथे पॅरलेल एडिटिंग खूप छान केली आहे. अर्जुनची नजर आणि सचिनच्या गिल्ट दोन्ही दिसतात. दरम्यान सायलीला स्वप्न पडतं. एका लहान मुलीचा वाढदिवस, केक आणि आसपास धूसर चेहरे. ती घाबरून जागी होते आणि ओरडते. अर्जुन धावत येतो
काय झालं? सायली सांगते, स्वप्नात माझे आई बाबा दिसले. अर्जुन म्हणतो, तेच विचार करतेस का? सोडून दे ना आता. सायली म्हणते, हे फक्त स्वप्न नव्हतं. पण अर्जुन पुन्हा तोच सल्ला देतो. सायन्स सांगतात, जे दिवसाभर मनात असतं तेच स्वप्नात येतं. आता शेवटी प्रोमो दाखवला जातो. प्रियाचा वाढदिवस साजरा होताना, पण खरं म्हणजे ती तन्वीच आहे. सायली आणि प्रतिमा दोघींनाही एकाच वेळी त्यांचा भूतकाळ आठवतो. आता प्रश्न असा, सायली म्हणजेच खरी तन्वी आहे हे सत्य शेवटी समोर येणार का? हे पुढच्या भागात कळणार. तर मंडळी, आजचा एपिसोड थोडासा स्लो पण क्युरॉसिटी कायम ठेवणारा होता. काही ठिकाणी अननेसेसरी सीन होते, पण स्टोरी अजून सस्पेन्स धरून ठेवते. सायली आणि अर्जुनचे सीन इमोशनल होते. महिनावतीचा भाग थोडा फनी आणि अस्मिता सचिनचे सीन मिस्ट्रीने भरलेले. एकंदरीत सांगायचं तर आजचा भाग ठीकठाक होता, पण पुढच्या एपिसोडची झलक खूप प्रॉमिसिंग आहे. एर म्हणली, आजचा ठरलं तर मग रिव्ह्यू इथे संपवतो. एपिसोड आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि माझं रिव्ह्यू ऐकत राहा. भेटूयात उद्या. तोपर्यंत टेक केअर आणि जय महाराष्ट्र.